नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण 5वे निर्देशक भूमिती याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण रेषेचा चढ या घटकाची माहिती करून घेणार आहोत। चला तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथे तुम्हाला हे चित्र दिसतंय बघा। इथे ही सरळ रेष आहे, म्हणजे ही आपण जमीन म्हणूयात, आणि इथे ती थोडीशी वरच्या बाजूला गेलेली आहे, म्हणजे हा चढ आहे हे ते आपल्याला याच्यातनं दाखवत आहेत। आणि इथे दोन व्यक्ती आहेत जी ह्या सपाट रेषेवरनं सरळ रेषेवरनं चालते आणि एक जी आहे ती ह्या चढावरनं चालते। तर आता तुम्हाला या आकृतीवरनं लक्षात येत असेल की जेव्हा आपण सरळच चालतो किंवा सपाट जमिनीवरनं चालतो तेव्हा आपल्याला फारसे काही त्यात श्रम करावे लागत नाही, पण जेव्हा आपण चढावर चढतो तेव्हा चढावर चालताना आपल्याला थोडेसे श्रम करावे लागतात। आपल्याला थोडंसं चालताना एक वेगळ्या प्रकारची पाय रोवून वगैरे अशा प्रकारे ते थोडंसं चालावं लागतं, ज्याने माणसाला दम लागू शकतो। चढाच्या रस्त्यावरनं जाताना, म्हणजे हा जो चढाचा रस्ता आहे ते गुरुत्वाकर्षणाच्या काय होतं, आपण विरुद्ध दिशेला चालतो असतो, म्हणजे गुरुत्वाकर्षण आपल्याला इकडे उडत असतं आणि आपण गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेला इकडे चालत असतो। हे आपण विज्ञानात बघितलेलं आहे। आता प्रतलीय निर्देशक भूमितीत रेषेचा चढ ही एक महत्त्वाची संकल्पना आहे। आता इथे खाली काही कृती दिलेल्या आहेत, त्यात आपण ते समजून घेऊया। इथे आता ही कृती बघा काय आहे, ही आकृती 5.20 तुम्हाला इथे दिसत आहे। हा आहे एक्स अक्ष, हा आहे वाय अक्ष। तर इथे ए चे निर्देशक आपल्याला -2 -5, बी चे 0 -2, सी चा 2 1, डी चा 4 4 आणि ई चा 6 7 असे दिलेले आहेत। आणि एल ही काय आहे, ही जी रेषा आहे ती काय आहे, ह्या रेषेवरचे ते सगळे बिंदू आहेत। आता या निर्देशकांचा वापर करून तयार केलेल्या पुढील सारणीचे निरीक्षण करा। आता ही सारणी आपल्याला दिलेली आहे बघा। इथे तर पहिला बिंदू, दुसरा बिंदू, पहिल्या बिंदूचे निर्देशक आणि दुसऱ्या बिंदूचे निर्देशक असे इथे ते लिहिलेले आहेत। सूत्र आहे y2 - y1 छेद x2 - x1। यामध्ये ह्या सगळ्या किमती ठेवून इथे उत्तर आपली काढलेली आहे। आता सारणीतील उरलेल्या चौकटी भरून ही सारणी तुम्हाला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे। रेषा L वरील बिंदूच्या आणखी काही जोड्या घ्या आणि प्रत्येक जोडीसाठी y2 - y1 छेद x1 - x2 हे गुणोत्तर काढा। या कृतीतून असं लक्षात येते आपल्या की L रेषेच्या x1 xy x1 y1 आणि x2 y2 या कोणत्याही दोन बिंदूंसाठी y2 - y1 छेद x2 - x1 हे गुणोत्तर स्थिर आहे। म्हणजे आपण ते बघितलं बघा, 3/2च प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते गुणोत्तर मिळते। रेषा L चे x1 y1 आणि x2 y2 हे कोणतेही दोन बिंदू असतील तर y2 - y1 छेद x2 - x1 या स्थिर गुणोत्तराला रेषा L चा चढ म्हणतात। रेषेचा चढ सामान्यपणे m या अक्षराने दाखवतात, म्हणून m बरोबर हे गुणोत्तर लिहिलेलं आहे y2 - y1 छेद x2 - x1। आता ही कृती 2 बघा। आकृती 5.21 x अक्ष y अक्ष। आकृतीत ही जी रेषा L आहे, T आहे आणि N आहे, आणि त्यावरील जे काही बिंदू दिलेले आहेत त्यावरून रेषेचा चढ काढायला त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। तर यावरून तुमच्या काय लक्षात येते की रेषा L आणि रेषा T यांच्यामध्ये चढ धन आहेत। रेषा N चा चढ रेषा N चा चढ ऋण आहे। रेषा T चा चढ रेषा L च्या चढापेक्षा जास्त आहे। एक्स अक्षाच्या धन दिशेशी लघुकोन करणाऱ्या L व T या रेषांचे चढ धन आहेत। आणि 5वं आहे एक्स अक्षाच्या धन दिशेशी विशाल कोन करणाऱ्या N या रेषेचा चढ ऋण आहे।